शनी शिंगणापूर ट्रस्टने आधी लिंगभेद केला, आम्हाला त्या संदर्भात आंदोलन करायला लागलं. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समानतेचा अधिकार आहे आणि तिथे मंदिरामध्ये चौथऱ्यावर पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी आपण बघितलं असेल की ते आंदोलन यशस्वी झालं. आधी लिंगभेद केला गेला आणि आता धर्मभेद केला जातोय. जे मुस्लिम कर्मचारी आहेत ते मुस्लिम आहेत आणि हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये त्यांनी पूजा केली नाही पाहिजे किंवा साफसफाईला नसलं पाहिजे, अशी काही जी आहे ती कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती आणि त्याला घाबरून जे आहे ते विश्वस्तांनी निर्णय घेऊन 168 कर्मचारी कामावरून काढलेत. मला वाटतंय की हे कर्मचारी पुन्हा एकदा रुजू करण्यात यावे, कारण अनियमितता हे जे कारण दिलेलं आहे ते खोटं कारण दिलेलं आहे आणि मुस्लिम धर्माचे जरी पुजारी काही कर्मचारी असतील त्यांना जर शनी शिंगणापूरची सेवा करायची असेल, अनेक वर्षांपासून ते सेवा करतायत आणि त्या धर्माचे सुद्धा लोक आपल्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये सेवा करतात, हे किती मोठं उदाहरण आहे. कारण हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. उद्या मुस्लिम दर्ग्यामध्ये अशा पद्धतीचे कर्मचारी घेतले जात नाहीत आपल्या धर्माचे असं म्हणण्यापेक्षा आमच्या हिंदू धर्मामध्ये मात्र सगळ्या जाती धर्मांच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते, अशा पद्धतीचा स्टँड जो आहे तो आध्यात्मिक आघाडी आणि इतरांनी घेणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न संग्राम जगतापांसारखे आमदार जे संविधानिक पदावर आहेत, आमदार आहेत, अजितदादांच्या पक्षांचे आमदार आहेत. अजितदादा, तुम्ही वारंवार सांगताय, आता तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला, मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा असल्यावर तुमचे एक आमदार वारंवार व्हिडिओ टाकतायत, धमक्या देतायत आणि म्हणतायत की आम्ही मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढू, आता शिर्डीत जाऊन पण तेच करू. कुठंतरी या संग्राम जगतापांना आवर घाला. तुमची जी विचारसरणी आहे त्याचाच अपमान करण्याचं काम संग्राम जगताप करतायत आणि कुठल्याही जाती धर्माचे कर्मचारी असू दे, ते कर्मचारी म्हणून त्यांना रोजगार असतो, तो रोजगार देताना त्यांना बेरोजगार करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की या कर्मचाऱ्यांना त्वरित रुजू करण्यात यावं आणि संग्राम जगतापांनी जे आहे ते या संदर्भामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन शनी शिंगणापूरमध्ये बनावट ऍपचं जे प्रकरण उघडकीस आलंय, ज्याच्यामध्ये विश्वस्तांबरोबर अनेक जणांचे कर्मचाऱ्यांचे लागे बांधेत, ते प्रकरण उचलून धरावं. धर्माधर्मामध्ये भेद करून धर्माधर्मामध्ये भांडणं लावून हे आहे ते पुढच्या मंदिरांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे भेदभाव होऊ शकतात आणि 21व्या शतकामध्ये अशा पद्धतीचे भेदभाव जर उद्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागले तर तो वेगळा संदेश जाऊ शकतो आणि खूप मोठा परिणाम जो आहे तो या सगळ्यांवर होऊ शकतो.